नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम पुढील भागाच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. काव्याचं सत्य आता इथे बाहेर येणार आहे. युगचं तर आलेलंच आहे, पण नकळतपणे माननीने काव्याचं सत्यसुद्धा सगळ्यांसमोर उघडकीस आणलेलं आहे. माननी म्हणत असते, या घरामध्ये कोण खरं कोण खोटं काहीच कळत नाही. प्रत्येकजण काही ना काही लपवतच असतो आणि प्रत्येकाचं एकतरी असं सिक्रेट असतं जे सिक्रेट कोणालाही कळू द्यायचं नसतं. यावरती नंदिनी प्रश्नचिन्ह उभा करते आणि म्हणते, आई तुम्ही असं का बोलताय आणि कोण लपवाछपवी करतंय ह्या घरामध्ये? असं कोण आहे जे प्रत्येक गोष्ट लपवतं? प्लीज आई सांगा ना, कुणी केलं हे असं? माननीने ठरवलेलं आहे काव्याचं सत्य सगळ्यांसमोर उघड करायचं आणि माननी काव्याकडे जाते आणि काव्यासमोर जाऊन उभी राहते. त्यानंतर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की काव्यासमोर आई जाऊन का उभारलेली आहे? काव्याने असं काय केलेलं आहे? माननी प्रचंड रागामध्ये आहे आणि रागामध्ये ती काय बोलते हे तिला सुद्धा समजत नाही आणि पुन्हा जाऊन तिला पश्चाताप मात्र नक्की होणार आहे. माननीचं असं वागणं बघून पार्थला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तर माननीचं हे वागणं बरोबर आहे की चूक आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा.